तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। भाऊ, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडनं जोर लावला जातोय की आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे का? शिवसैनिकांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे? काय शिवसैनिकांना काही भारिपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसचा असं म्हणावं, त्यांनी म्हणावं। शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा, हे सगळ्या शिवसैनिकांच्यासह जनतेचं मत आहे। आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना, त्यांचं प्रमोशन व्हावं आणि आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी, आमदार मंत्र्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। आता जे विदर्भ असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणीकडे सध्या शिवसेनेकडनं जोर दिला जातोय। तुम्ही देखील काल गोंदियामध्ये होत्या, दुसरीकडे प्रताप सरनाईक अमरावतीमध्ये होते। आगामी निवडणुका ज्या आहेत त्या स्वतंत्र लढण्याचंही कुठेतरी धोतक म्हणावं का, ज्या पद्धतीनं मेळावे सुरू आहे? कदाचित युती व्हावी हे प्रत्येकाची इच्छा आहे, पण युती झाली नाही, सोबळावर लढायचं काम पडलं तर आपण सक्षम असलो पाहिजे, आपली ताकद मजबूतीनं वाढवली पाहिजे आणि पक्षाचं भूमिका त्याच असेल का आपण जितक्या जास्त जागा जिंकू, जास्त जागा लढू शकू, तितकं आम्हासाठी महत्त्वाचं राहील। स्वबळाचा नारा देत आहे कुठेतरी। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर दगाफटका झालाय का मुख्यमंत्री पदावरनं? स्वतंत्र निवडणुका जरी लढल्या असल्या, सोबत निवडणुका जरी लढल्यास तरी शिंदे मुख्यमंत्री होतील असं बोलल्या जात होतं, पण ऐनवेळी फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळं दगाफटका झाला का आणि त्यामुळं स्वतंत्र निवडणूक लढण्याची ही चावल आहे का? काय झालं आहे का, उद्धव साहेबांसोबत ते काही प्रमाणात तसंच झालं आहे आणि शिंदे साहेबांसोबतही तसंच झालं, असं एकंदरीत चित्र आहे। आणि मग असं वाटतं का जर भाजप सोबळाची तयारी करत असेल तर शिवसेनेनं मागं राहू नये, शिवसैनिकांनी मागं राहू नये, आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे आणि त्या ताकदीनं काम उभं केलं पाहिजे। भाऊ, आता सध्या दौरे सुरू आहे, दुसरीकडे तुम्ही म्हणतात की देवाभाऊंचं प्रमोशन होणार आहे। कुठल्या पदावर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला पाहायला आवडेल केंद्रात? म्हणून सर्वोच्च पद भेटलं पाहिजे, आखरी महाराष्ट्राचा आवाज बुलंद होणं गरजेचं आहे आणि आम्ही देवाभाऊला त्या नजरेनं पाहतोय। पंतप्रधान व्हावेत देवेंद्र फडणवीस असं तुम्हाला वाटतं? आता माझं असं वाटतं का पुन्हा अधिक नरेंद्रजी देवेंद्रजी अशी भांडण लावू मी इच्छित नाही, पण ते या महाराष्ट्राचा आवाज म्हणून त्यांचं प्रमोशन दिल्ली दरबारात झालं पाहिजे। भाऊ, सध्या तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तुमच्या मनात आत्ता कोण मुख्यमंत्री आहे काय? आमच्या मनात एकनाथजीच मुख्यमंत्री आहे, तेच मुख्यमंत्री आहे आमच्यासाठी। त्यासाठी बच्चू कडू महाराष्ट्र बिंदून काढणार? बिलकुल। आता कालपासून आम्ही 2 दिवसात मेळघाटच्या किमान 100 अधिक गावात भेटी झाल्या, गोंदिया, भंडारा आता आम्ही दौरा केला, पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही, विदर्भभर तरी मजबूतीनं आम्ही काम उभं करू। राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे सुनेत्रा पवारांची, त्यासाठी राणांनी जी आहे ती जोरदार लॉबिंग लावलेली होती। रवी राणा असतील, नवनीत राणा फडणवीसांच्या भेटीला गेले, सुनेत्रा पवारांच्या भेटीला देखील गेले, परंतु राष्ट्रवादीकडनं जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी राजेंद्र जैन यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। भुजबळांचा पत्ता कट झालेला आहे। खरं तर नवनीतजी राणा ह्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिंब्यावर उभ्या होत्या आणि मला वाटते त्यांना खासदारही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच ते पहिल्यांदा खासदार झाल्या आणि त्यांचं मूळ पक्ष तसं जर पाहिलं तर समर्थन हे काँग्रेस राष्ट्रवादीनंच त्यांना दिलं होतं आणि त्यामुळे त्यावेळेस त्या खासदार पण झाल्या होत्या आणि चांगली गोष्ट आहे। पुन्हा ते स्वगृही जात असेल आणि तिथून राज्यसभेवर जात असेल तर अमरावती तिकीट त्यांची कटलेली आहे, आता दुसऱ्यांना दिलेली आहे। मला वाटते का राष्ट्रवादीनं त्यांचा विचार करायला पाहिजे होता। भाऊ, काल जर आपण पाहतो एका कार्यक्रमामध्ये, सरकारी कार्यक्रम होता, शिंदेंना त्या ठिकाणी निमंत्रण नव्हतं, त्यावर तुम्ही देखील भाष्य केलं। दुसरीकडे आता आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलं की भाजप आणि शिंदेंची नैसर्गिक युती नाही म्हणून निमंत्रण नाही शिंदेंना। नाही, निमंत्रण असू दे नसू दे का पत्रिकेवर नाव नसू दे, आमचं काम आहे शिवसैनिकांचं, एकनाथजीचं शिंदेंचं नाम हे लोकांच्या हृदयापर्यंत नेऊ आणि ते नाव आहे एकनाथजी शिंदेंचं। त्यानं पत्रिकेचं काय, जेवढं तुम्ही बाजूनं कराल तेवढं लोकांच्या हृदयात त्यांचं नाव जाईल, कोरलं जाईल।
व एक शेवटला प्रश्न, बुलढाण्यातल्या राजुऱ्यामध्ये जर आपण पाहतो हत्याकांड झालेलं आहे. हत्या कोणी केलं हे अजून समोर आले, परंतु दुसरीकडे ज्या व्यक्तीची हत्या झाली अशी चर्चा झाली ती व्यक्ती मात्र जिवंत सापडली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जी आहे ती प्रश्नचिन्ह निर्माण केली जात आहे. महाराष्ट्र पोलिसांचा एकाकाळी गर्व केला जात होता. एक चांगलं पोलीस म्हणून महाराष्ट्राकडे पुरा देश पाहत होता. आता हेच पोलीस मृतक नसणाऱ्यांना मृतक दाखवलं जातं. ज्याचा खूनच झाला नाही तो आज माणूस जिवंत आहे, ती मुलगी जिवंत आहे आणि तिच्या आईवडिलाला अंदर टाकलं आहे. म्हणजे अफलातून प्रकार आहे. एखाद्या पिक्चरच्या कहाणीला सुद्धा दाखवलं जाणार नाही एवढी कहाणी जर पोलीस खातं असं करत असेल तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही. देवाभाऊनं यावर लक्ष घालणं फार गरजेचं आहे का आपला पोलीस करते काय पद्धतीनं तो छळतं लोकांना हे पाहिलं पाहिजे. एक शेवटला प्रश्न, अजित पवारांचे निकटवर्ती आहेत किशोर मसाळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांनी असं म्हटलं की अजित पवार मेला तरी फरक पडत नाही असं वक्तव्य ऑडिओ क्लिपमध्ये केलेलं आहे. कोण? किशोर मसाळ म्हणून आहेत अजित पवारांचे निकटवर्तीय, त्यांनी असं वक्तव्य केलं की अजित पवार मेले तरी फरक पडत नाही. असे कार्यकर्ते असू शकते आणि म्हणजे ते निकटवर्ती आहे आणि असं बोलत असेल तर दुर्दैवी आहे. नक्कीच हे बच्चू कडू होते. आगामी काळामध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सोबतच देशाच्या सर्वोच्च पदी जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी जावं, त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील मप, TV9 मराठी, अमरावती. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.